आपण चिंचाई पुलावरती शोकांत काय हेच आहे की आपण जसं महापुराच्या पुलासाठी जसा आपण लढा दिलेला होता तसं ह्या पुलासाठी आपण लढा दिलेला पाहिजे. मागच्या वेळेला एक 2-4 वर्षापूर्वी महाडमध्ये जी घटना घडलेली होती ती महाडचा पूल म्हणजे एसटी जात असताना पडलेला होता. सेम तशी कंडिशन मंडळामध्ये व्हायला नको यासाठी ह्या पुलाचं काम व्हायला गरजेचं आहे. पुलाच्या सळ्या पण दिसत आहेत, पाणी एवढं वरती झालेलं आहे, खड्ड्यातनं नीट गाडी पण चालवता येत नाही. लोकांचं लक्ष याच्याकडे का जात नाही काय कळत नाही. 17 ते 16 तारखेला आपल्याकडे कोर्टाचं जेव्हा उद्घाटन आहे तेव्हा केंद्रातून मंत्री सगळे येणार आहेत, आमदार खासदार सर्व लोक ते असणार आहेत, मुख्यमंत्री पण असणार आहेत. मग त्यांचे ते एंट्री होत असताना जर ही अवस्था असेल तर कसं जमेल. आणि जेव्हा मोठे मोठे माणसं येतात तेव्हा जर आपण खड्ड्याचं काम करतो, इतर जेव्हा आता गणपतीमध्ये जेव्हा भाविक येतील तेव्हा काय आहे, जर इथे दुर्घटना घडली तर मी म्हणतो हा पूर्ण पूल पूर्ण निकामी झालेला आहे. त्याचे बॅरिकेड्स बघा, त्याची कंडिशन बघा, एवढी खराब आहे की बोलून सोय नाही. आणि जर इथे अपघात झाला रात्रीच्या वेळेला झाला तर समजणार पण नाही की गाडी खाली पडले, कोण मेलंय काय गेलंय. तर माझी एवढीच विनंती आहे सरकारला की हे काम पहिलं झालं पाहिजे. जसं आपण महापुराच्या पुलाचं काम केलं तसं ह्याचं पण काम पहिलं करून घ्यायला पाहिजे. नुसती डागडुजी करून जमणार नाही तर हा पूल प्रॉपरली नवीन झाला पाहिजे. बाकी येताना जाणं गाड्यांना एवढा त्रास होते की लोक म्हणजे इकडनं यायलाच टाळतात. शक्यतो लोक महाड वगैरे साईडला यायला प्रयत्न करतात की ह्या रस्त्यामुळे आणि ह्या पुलाचा जो भरोसाच नाही. एसटी पण जाते ते पण बिचारे एवढे गडबडीने जातात की म्हणजे हातामध्ये मुठीमध्ये जीव होऊन जातात. बोलण्याची एवढं शोकांतिका हीच आहे की कोकणामध्ये असे हा येतच नाही, असे खूप ठिकाणी एवढा प्रॉब्लेम आहे. बघा आपण बघितलं की गाडी कशी पूर्णपणे कलांडली, म्हणजे गाडी जे नवीन घेतात ते माझी गाड्या घेत नाहीत नवीन का, तर इकडचे रस्ते खराब आहेत. आपण पाहू शकतो की गाडी चालवताना सुद्धा एवढा त्रास होतोय. यामुळे पर्यटन पण कमी झालंय कोकणातलं की इकडचे रस्ते, इकडचे पूल, इकडचे जे पाणी भरतं ते ह्याच्यामुळे लोक इकडे यायला अवॉइड करतायत. तर माझी रिक्वेस्ट आहे सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना की प्लीज ही काम हे पहिलं करून घ्या. म्हणजे गाडी घ्यायची की नाही. जर इथे या साया दिसतात, हा हातानेच पूल हालतोय आपण पाहू शकतो. हा बघा, हा हाताने पूल हालतोय म्हणजे हा कधीही पडू शकतो. एवढीच माझी रिक्वेस्ट आहे सरकारला की कुठली गाडी जाताना हा पूल असा पडायला नको. ही जो कंडिशन आहे, गणपतीमध्ये जेव्हा भाविक येतात खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि त्यावेळेला जर हा पूल बिचारा कलांडला तर त्या लोकांचं काय, त्या लोकांच्या घेणार. ही जो कंडिशन इथे आहे या साईडला पण ते झाले, या साईडला पूर्ण साड्या बाहेर आल्यात. हा धोकादायक पूल आहे. सरकारने या पूलला लवकर धोकादायक पूल म्हणून जाहीर करावं. हे थांबवून पहिल्यांदा पुला करावं. या आपण पाहू शकतो या साईडला पूल खालीच गेलेला आहे. हा मोठे ट्रक वाल्याने पण एवढी शोकांतिका आहे काय बघा. छोट्या गाडीवाल्यांचं इथे यायलाच नको. या साईडला ही झाडी वाढले समजत नाही पण पूर्ण डायरेक्शन खालती पडलेलं आहे. रात्रीच्या वेळेला जर एखादी गाडी चुकून ह्याला टच झाली तर गाडी सगळं पूर्ण खाली कलांडेल. तर या पुलाला लवकर धोकादायक पूल म्हणून सरकारने जाहीर करावं. पाहू शकतो खालच्या साईडला पण पाणी पण खूप वाढतंय. तर या पुलाला धोकादायक पूल म्हणून सरकारने जाहीर करावं आणि इथली वाहतूक थांबून प्रथमतः या पुलाचं काम करून घ्यावं जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही.